हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता 7वी खोप्यामध्ये खोपा या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील प्रश्न, सुग्रण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे मित्रांनो, सुग्रण पक्षाने आपल्या पिलांसाठी खोपा हा बांधला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खोपा कुठे टांगला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे, खोपा हा झाडाला टांगला आहे. बरोबर. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला सांगितलं आहे, पुढील आकृती पूर्ण करा. आकृती कोणती मित्रांनो? तर कवितेत खोप्यासाठी आलेल्या उपमा. तर या ठिकाणी कवितेमध्ये खोप्यासाठी कोणकोणत्या उपमा यूज केलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत, ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहिली उपमा आहे झोका, दुसरी आहे झुलता बंगला आणि तिसरी आहे गिलक्याचा कोसा. आलं लक्षात? चला तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी पहिली ओळ दिलेली आहे, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. या ओळीचा जो काही भावार्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे सुग्रण पक्षी आपल्या पिलांच्या सुरक्षितेसाठी आणि आरामासाठी झाडाला असा खोपा विणते जो वाऱ्यावर सुंदर झोक्यासारखा झुलत असतो. आलं लक्षात? चला पाहूया पुढची ओळ. तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. या ओळीचा किंवा या ओळीमागचा जो काही भावार्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे सुग्रण पक्षाचा जीव तिच्या पिलांमध्ये अडकलेला असतो. पिले झाडावर टांगलेल्या खोप्यात असल्यामुळे तिचे मन पूर्णपणे झाडाला टांगलेल्या त्या घरट्याभोवतीच फिरत असते. आलं लक्षात? चला पाहूया पुढची ओळ. पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा. या ओळीचा जो काही भावार्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे कवयित्री माणसाला सांगते की या छोट्याशा पाखराचे घरट विणण्याचे कौशल्य आणि कारागिरी तू जरा कौतुकाने व आश्चर्याने पहा. आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न. तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. या ओळी मागचा जो काही भावार्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे माणसाकडे देवाने काम करण्यासाठी 2 हात आणि 10 बोटे दिली आहेत, तरी तो असा उत्कृष्ट खोपा बनवू शकत नाही. त्यामुळे माणसांनी या पाखराकडून मेहनत व कलाकुसर शिकली पाहिजे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, सुग्रणीचा खोपा चांगला आहे असे कवित्रीने का म्हटले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, सुग्रणीचा खोपा खूप घट्ट आणि सुरेख विणलेला असतो. तो वाऱ्यावर सुरक्षित झुलतो आणि पिलांना राहण्यासाठी एखाद्या सुंदर झुलत्या बंगल्यासारखा आणि गिलक्याच्या कोसासारखा असतो. म्हणूनच कवित्रीने तो चांगला आहे असे म्हटले आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. कवित्रीने पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, सुग्रण पक्षी आपल्या छोट्याशा चोचीने अत्यंत सुंदर, मजबूत आणि कलात्मक खोपा विणतो. ही छोटीशी चोचच त्याचे दात आणि होठ असते. अशा रीतीने अत्यंत निपुणतेने घरटे विणण्याच्या कलेला कवित्रीने पाखराची कारागिरी असे म्हटले आहे. आलं लक्षात? पाखराची कारागिरी या शब्दाने या ठिकाणी वर्णिलेली आहे. ही देखील माहिती लक्षात ठेवायची. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, सुग्रण पक्षाकडून आपणास काय शिकायला मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, सुग्रण पक्षाकडून आपल्याला कठोर परिश्रम, सतत प्रयत्न करणे, कलात्मकता, नियोजनबद्ध काम करणे आणि आपल्या कुटुंबावर म्हणजे पिलांवर अपार प्रेम करणे या गोष्टी शिकायला मिळत असतात. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, सुग्रण पक्षाच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यांपेक्षा वेगळी कशी असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, इतर पक्षी सहसा काड्या व पाने जमा करून साधे घरटे बनवतात, परंतु सुग्रण पक्षी आपल्या चोचीने गवताच्या बारीक काड्या सुंदर रीतीने विणून विहिरीसारखा किंवा झुलत्या बंगल्यासारखा नक्षीदार व मजबूत खोपा तयार करत असतो. त्याची ही विणकाम करण्याची पद्धत इतर पक्ष्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. चला पाहूया पुढचा प्रश्न.
बघा, खेळूया शब्दांची यामधील पहिला प्रश्न दिलेला आहे, शब्दांचे वचन बदला. तर या ठिकाणी पहिला शब्द आहे झोका. त्याचं वचन बदलून मित्रांनो या ठिकाणी शब्द येणार आहे झोके. म्हणजे झोका हा एकवचनी शब्द आहे, तर झोका याचा अनेकवचनी शब्द हा झोके होणार आहे. त्यानंतर बंगले हा अनेकवचनी शब्द आहे मित्रांनो, याचा एकवचनी शब्द म्हणजे बंगला. बघा, त्यानंतर झाडं या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे झाडे. त्यानंतर पाखरे या शब्दाचं एकवचन रूप आहे पाखरू. आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. या ठिकाणी बघा, सुगरण या शब्दापासून आपल्याला एक वाक्य तयार करायचं असेल तर या ठिकाणी ते वाक्य कोणतं असणार आहे मित्रांनो? तर सुगरण पक्षी अतिशय सुंदर आणि मजबूत खोपा विणतो. त्यानंतर झोका यापासून तयार होणारं वाक्य आहे, लहान मुलांना बागेत झोका खेळायला खूप आवडते. त्यानंतर कारिगिरी यापासून तयार होणारे वाक्य म्हणजे, ताजमहलाची वास्तुकला आणि कारागिरी पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. त्यानंतर चोच या शब्दापासून जे काही वाक्य तयार झालेलं आहे ते म्हणजे, पक्षी आपल्या चोचीने पिलांना प्रेमाने भरवतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचे की जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता, खोप्यामध्ये खोपा या कवितेचा आपण या ठिकाणी पूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.